नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आपण हे पोस्टर बघत असाल, आपल्या कम्युनिटीचा ग्रुप असेल किंवा इतर ठिकाणी असेल किंवा आपल्या पर्यवेक्षिका मॅडम यांच्या माध्यमातून आपल्याला हे पोस्टर आलेलं असेल। आपल्या सगळ्यांना माहिती मी हा व्हिडिओ का करत आहे तर ताईंनो, आपल्याला आपल्या अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी 3 ते 6 वर्ष वयोगटातील जे लाभार्थी आहेत ते आपले पटावर जास्तीत जास्त नोंदता यावेत किंवा ते आपल्याकडे पूर्व शालेय शिक्षणासाठी थांबावेत म्हणून पूर्ण आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजना यांचा हा उद्देश आहे। आणि आपल्याला देखील ह्या उद्देशामध्ये, कारण आपली अंगणवाडीमध्ये पूर्व शालेय शिक्षणाला लाभार्थी असले तरच आपली अंगणवाडी ही भविष्यामध्ये टिकेल। त्याच्यामुळे आपल्या पटावर जास्तीत जास्त लाभार्थी कशा पद्धतीने टिकतील तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रायव्हेट शाळांमध्ये हाच उपक्रम केला जातो की आपल्या प्रायव्हेट बालवाडीच्या माध्यमातून, म्हणजे जे असेल प्रायव्हेट शाळा तर त्या माध्यमातून कुठल्या सुविधा दिल्या जातात, काय दिलं जातं, कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं, तर अशा पद्धतीची जाहिरात ते घरोघरी जाऊन देखील सांगत असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार प्रसिद्धी देखील करत असतात, पालकांच्या घरी जाऊन भेटत असतात। आता आमच्या गावामध्ये देखील तशाच प्रकार चालू आहे। जवळच्याच 2 खेड्यांवर, म्हणजे 1 किलोमीटरला लागून 1 5 किलोमीटरला लागून आमच्या कार्यक्षेत्रामध्ये 2 प्रायव्हेट शाळा आहेत आणि त्यांचे जे शिक्षक आहेत ते अशा पद्धतीने त्यांच्या याच्यामध्ये काय चालतं अशा पद्धतीने प्रत्येक जवळचे जे खेडी आहेत त्या खेड्यांमध्ये जाऊन अशा पद्धतीने माहिती सांगतायत, पालकांची माहिती घेऊन, म्हणजे पालकांना सांगतायत त्यांचं बाळ कशा पद्धतीने त्यांच्याकडे वळावं म्हणून ते प्रयत्न करतात। तसाच पद्धतीने ताईंनो आपल्या सगळ्यांना देखील प्रयत्न करावा लागणार। आपण म्हणाल की ताई, हा प्रयत्न करण्यासाठी आपण कधीच कमी पडत नाही, कधीच नाही। आपल्याकडे काय दिलं जातं हे आपल्या सगळ्यांना माहिती, कारण की मी पण एक सेविका आहे, आपण सगळ्या पण त्या कामात आहोत। पण प्रश्न हा आहे की सध्या ऑनलाईन कामामुळे आपलं थोडं त्याच्यावर दुर्लक्ष झाले, कारण की ऑनलाईन काम करणं जरा कठीण होतंय, कधी खूप समस्या निर्माण होते आणि त्याच्यामुळे आपलं जे प्रॉपर काम आहे ते कुठेतरी भरकटता येते, लांब राहते आणि त्याच्यामुळे आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये शाळागळतीचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे। मुळात आपण खूप उत्तमरित्या शिक्षिकेचा रोल निभावत असताना, म्हणजे करत असताना देखील आपल्या शाळागळतीचं प्रमाण वाढले, त्याला कारण हे ऑनलाईन। तरी देखील माझ्या सगळ्या ताईंना विनंती असेल की हाच महिना आहे की मार्च एप्रिलच्या दरम्यानमध्ये प्रायव्हेट शाळांमध्ये ॲडमिशन सुरू होतात, तर तोच उपक्रम त्याच पद्धतीने आपल्याला देखील आपल्या पद्धतीने राबवायचा आहे। आपल्या ग्रुप भेटी होत असतात, आपण जात असतो, त्या पद्धतीने आपल्याला पालकांना प्रचार प्रसिद्धी करायचे, आपल्याला स्टेटसला हे ठेवायचं आहे, जेणेकरून कसं असतं ना, दिखावा जगाला आपण प्रॅक्टिकली खूप चांगलं काम करते। मुळात इथं जे दिलेलं आहे, आता तुम्ही जर पाहिलं तर आपल्या अंगणवाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं डोनेशन नाही, कुठल्याही प्रकारची फी नाही, कुठल्या प्रकारचं आपण कुठलंही ॲडमिशनसाठी कुठल्या प्रकारचं मूल्य आपण आकारलेलं नाही, अशी आपली विनामूल्य अशी आपली जी गव्हर्नमेंटची असेल किंवा एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत आपली अंगणवाडी सुरू आहे, तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला फी नसताना आपल्या याच्यामध्ये कुठले उपक्रम राबवले जातात, काय दिलं जातं, कशा पद्धतीने बालकांवर संस्कार केले जातात, कशा पद्धतीने बालक घडत असतं, तर ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पोस्टरच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे। मुळात हे सगळे कार्यक्रम आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये होतच असतात, ते आपण दर महिन्याला होतो। आता प्रायव्हेट शाळेमध्ये वजन आणि उंची कधी तुम्हाला माहिती आहे झाली तर वर्षाकाठी होईल, म्हणजे मला तर काही फारसं त्याविषयी माहिती नाही, परंतु अंगणवाडी केंद्रामध्ये मात्र तुमचं बालक कुपोषण, म्हणजे तुमच्या बालकाची जी ग्रोथ आहे तर ती शारीरिक ग्रोथ देखील कळवली जाते, ती ग्रोथ देखील दर महिन्याला घेतली जाते। हे देखील काम होतं। आरोग्य विभागामार्फत लसीकरण सुविधा देखील आपल्यामार्फतच दिली जाते। त्याच पद्धतीने बालकांचे नियमित आरोग्य तपासणी असेल, पौष्टिक पूरक आहार असेल। आता प्रायव्हेट शाळांमध्ये घरून डबा बांधून द्यावा लागतो, त्याच्यामुळे ते बाळ खातं की नाही तर या सगळ्या दूरच्या गोष्टी असतात, परंतु आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपण आपली सेवी मदतनीस ताई असेल, आपण बालकाने कशा पद्धतीने खावं, आपल्या इथं गरम ताजा आहार होतो आणि पंक्तीमध्ये सगळे मुलं बसतात आणि आवडीने मुलं अंगणवाडीचा आहार खातात। काही मुलं प्रायव्हेटची देखील माझ्या केंद्रात तर काही प्रायव्हेटची गेलेली मुलं देखील जेवणासाठी शाळा सुटल्यानंतर आलेले येते, त्यांना तो आहार आवडीने आवडतो, म्हणजे अशा आपल्या अंगणवाडीमध्ये पूरक पोषण आहार दिला जातो। त्याच्यानंतर कुठल्या आधुनिक सुविधा दिल्या जातात, डिजिटल व आधुनिक सुविधा कुठल्या दिल्या जातात तर प्रत्येक बालकासाठी आता आपण आप्पा आयडी काढलेली आहे, आबा आयडी आपण काढत आहोत,
त्याच्यानंतर पोषण ट्रॅकरचे दररोजचे कामाचे मॉनिटरिंग आपल्या माध्यमातून होतं. स्मार्ट आणि डिजिटल होत असलेल्या अंगणवाडी, भविष्यात AI अंगणवाडीची संकल्पना. आता नागपूरला AI आधारित अंगणवाडी सुरू झालेली आहे. तर आपल्या सगळ्याच पूर्ण महाराष्ट्रात त्या सुरू होतील. त्याच्यानंतर केंद्र पुरस्कृत आकार अभ्यासक्रम. आता आकार अभ्यासक्रम हा मुळात बालकांसाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्या माध्यमातून बालक कशा दैनंदिन गोष्टी शिकत असतं हे सगळे आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये दिलं जातं. ECC आधारित दररोज खेळातून शिकवणाऱ्या ॲक्टिव्हिटी. आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये आता एक ॲक्टिव्हिटीचा भाग आहे, त्याच्यामध्ये देखील आपल्याला उपक्रम दिलेले असतात, त्या माध्यमातून आपण घेत असतो. त्याच पद्धतीने पोषण बी पढाई बी प्रशिक्षण घेतलेल्या अंगणवाडी सेविका, म्हणजे आपलं पोषण बी पढाई बी प्रशिक्षण आपल्या सर्व अंगणवाडी ताईंचं झालेलं आहे कशा पद्धतीने. तर हे सगळ्या गोष्टी आपल्या केंद्राच्या माध्यमातून होत असतात. हे स्टेटस आपल्याला पोस्टर आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला स्टेटस आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, हे देखील आहे 3 वर्ष पूर्ण झालेल्या बालकांना अंगणवाडीत प्रवेश सुरू. फी नाही बघा, ह्याच पद्धतीचा आहे. जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने आपल्या बालकांना आपल्या माध्यमातून कुठल्या कुठल्या सुविधा दिल्या जातात, त्याच्यामुळे मार्च महिना आणि एप्रिल महिना आत्ता चालूच आपला 10 मार्चला दीक्षांत सोहळा झाला. म्हणजे आपले जे मुलं पूर्ण झाले 6 वर्षाचे, जे मुलं आता याला जाणार आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळेला जाणार आहेत किंवा प्रायव्हेट शाळेला, म्हणजे आपल्याकडून ते मुलं पहिलेच जाणार आहेत. मग आता ते कुठं जाणार आहेत तो पुढचा भाग आहे, परंतु आपल्याकडे त्यांचं पूर्व शालेय शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा दीक्षांत सोहळा, म्हणजे कुठलीही पदवी जर झाली तर पदवी झाल्यानंतर दीक्षांत सोहळा होतो. तसा अंगणवाडी केंद्रामध्ये 6 वर्षाचं बालक झालं किंवा ते बालक पहिलेच जायला लागलं, आपल्याकडचं त्याचा आकृक्त अभ्यासक्रम पूर्ण झाला की दीक्षांत सोहळा हा कार्यक्रम ECC मार्फत राबवला जातो. तो 10 मार्चला होता आणि त्या माध्यमातून आपल्याला तो कार्यक्रम त्यांचा झाला. परंतु आपल्याकडे तशी मुलं 3 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर ती पूर्व शालेय शिक्षणाला येतात, तर त्यांचं आपल्याला स्वागत उत्सव करायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला पालकांना सांगायचं की आपल्याकडे काय काय पद्धतीने, कारण आपण बालक आईच्या उदरात असताना, आईच्या पोटात असल्यापासून आपण त्या बालकाची काळजी घेतोय, सगळ्या प्रकारची काळजी घेतोय. तर ते बालक तेव्हापासून तर ते 0 ते 6 महिन्याचं, 0 ते 6 महिने, 6 महिने ते 3 वर्ष इथपर्यंत आपण त्याच्या सगळ्या प्रकारच्या जे त्याचे आरोग्याचे असेल, पोषणाचे असेल, तर सगळ्या सुविधा आपल्या माध्यमातून दिल्या जातात. गृहभेटीच्या माध्यमातून आपण माहिती देखील देत असतो. त्यानंतर 3 वर्षाचं झाल्यानंतर ते बालक आपल्या अंगणवाडीमध्ये पूर्व शालेय शिक्षणासाठी यावं म्हणून देखील आपला हा पुढचा पर्याय असतो. आणि मुळात आपण जर त्याला इतक्या सुविधा दिल्यानंतर ते आपल्या अंगणवाडी केंद्रातच ते बालक यायला पाहिजे. परंतु सध्या प्रायव्हेट शाळांचं जे आता वर्चस्व झालेले किंवा त्यांची जी पटवण्याची जी कला झालेली, त्याच्यामुळे आपलं कुठंतरी थोडाफार आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होते. त्याच्यामुळे तैनो आपल्याला हे पोस्टर ठेवायचं एवढंच मला सांगायचं होतं, परंतु तुम्हाला थोडी माहिती द्यावी म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होती. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. आजच्या व्हिडिओ एवढंच. धन्यवाद.